नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूजा जाधव। आज आपण श्रीलाभ एंटरप्राइजेस मध्ये जो महिलांना गृहउद्योग दिला जातो त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, बरेच महिलांचे काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चनचे आन्सर ही आपण देणार आहोत। सर्वप्रथम आपण काय आपला गृहउद्योग आहे ते बघूयात। गृहउद्योग म्हणजे काय आहे आपला, की आपल्याला पूजा सामग्रीचे काही प्रोडक्ट्स तयार करायचे। त्याच्यामध्ये जसे की ही वस्त्रमाळ आहे, या लांबवाती आहे, त्याचबरोबर हे अशा आपल्या जे हार असतात महालक्ष्मीचे, हे असे हार आहेत। हे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला काय करायचे, तयार करायचे आहेत। मग आता ते कसे तयार करायचे, फुलवाती पण हे आहेत अशा फुलवाती। इथे तुम्हाला जे काम आहे ते वेगवेगळ्या मेंबरशिप मध्ये वेगवेगळं काम दिलं जातं। याची ट्रेनिंग असते, ट्रेनिंग पण तुम्हाला दिली जाते। आता याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात मी काही प्रोडक्ट्स करून दाखवते तुम्हाला, त्यानंतर आपण डिस्कस करूया की मेंबरशिप कशी घ्यायची आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण एक लांबवात तयार करून बघूयात। लांबवात जी तयार करायची आहे विथ पॅकिंग तुम्हाला दिलं जातं। ही झाली आपली लांबवात तयार। इतकं सिंपल असतं, प्लायवूड वगैरे तुम्हाला दिला जातो। त्यानंतर तुम्हाला फुलवात कशी बनवायची ते दाखवते। झाली आपली फुलवात तयार। लांबवात दाखवली, फुलवात दाखवली। आता आपण वस्त्रमाळ बघूयात, वस्त्रमाळ कशी तयार करायची आहे। वस्त्रमाळीसाठी ही झाली आपली वस्त्रमाळ। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोडक्ट्स एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं आहे की बाबा काय प्रोडक्ट्स बनवायचे आणि कसे बनवायचे। आता विषय हा आहे की तुम्हाला हे काम करायचंय तर ते कशा प्रकारे करायचं आणि कशी मेंबरशिप आहे। मेंबरशिप ही खूप कमी याच्यामध्ये आहे। आपल्याकडे 3 मेंबरशिप प्लॅन आहेत, एक सिल्वर आहे, एक गोल्ड आहे आणि एक डायमंड आहे। सिल्वर प्लॅन मध्ये तुम्हाला 700 रुपये भरून मेंबरशिप घ्यायची आहे, प्लस 150 रुपये तुम्हाला ट्रेनिंग आणि कुरिअर चार्ज असे मिळून तुम्हाला सिल्वर आयडीचे 850 रुपये भरायचे आहेत। त्या आयडी मध्ये तुम्हाला फुलवाती बनवण्यासाठी दिल्या जातात आणि जर गरज पडली तर कंपनी तुम्हाला लांबवाती देते। त्यानंतर 750 रुपये नंतर आपली आयडी आहे 1500 रुपयाची, त्याची आयडी गोल्ड आहे। त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला ट्रेनिंग आणि कुरिअर चार्ज 200 रुपये, म्हणजे टोटल तुम्हाला गोल्ड आयडी साठी 1700 रुपये पे करायचे। त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला ट्रेनिंग व्हिडिओ, लांबवात आणि फुलवात हे दोन्ही तुम्हाला देते। आणि गोल्ड आयडी मध्ये तुम्हाला विशेष म्हणजे लांबवात विथ पॅकिंग करण्यासाठी दिली जाते। ठीक आहे, त्यानंतर तुमचं जी डायमंड आयडी आहे, डायमंड आयडी मध्ये तिन्ही प्रोडक्ट दिले जातात, पॅकिंग दिली जाते, प्रोडक्ट बनवायला दिलं जातं। पण हेच प्रत्येक आयडी मध्ये एक गोष्ट अशी आहे की कंपनीला जो माल लागणार आहे तोच माल कंपनी तुम्हाला बनवण्यासाठी देणार आहे। ठीक आहे, आणि यामध्ये हे जे आपले आयडी आहे त्या मेंबरशिप मध्ये तुम्हाला कंपनी एक गिफ्ट पण देते। जे तुम्ही सिल्वर आयडी काढणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन, हे ऍनायन सॅनिटरी नॅपकिन पॅड आहे, ज्याची डिटेल्स तुम्ही YouTube वर जाऊन घेऊ शकता की हा पॅड आपल्यासाठी किती फायदेशीर आहे। ठीक आहे, तर हे तुम्हाला सिल्वर आयडी मध्ये 2 बॉक्सेस पॅडचे येतात, गोल्ड आयडी मध्ये 5 बॉक्सेस येतात आणि डायमंड आयडी मध्ये हा मोठा बॉक्स येतो। तुम्हाला डायरेक्टली मोठा बॉक्स दिला जातो ऍज अ आमच्याकडून गिफ्ट म्हणून असतं। त्यासोबत म्हणजे तुमची जी मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट मिळून गेलं, म्हणजे तुमची कुठलीही गुंतवणूक झालेली नाही। मेंबरशिप व्यतिरिक्त आता तुम्हाला काम चालू करायचंय तर मेंबरशिप व्यतिरिक्त तुम्हाला कच्च्या मालासाठी 500 ते 700 रुपये तुम्हाला कंपनीला पे करावे लागतात। आणि तुम्ही ज्यावेळेस तो माल तयार करता त्यावेळेस कंपनी तुम्हाला 800 ते 1200 रुपयापर्यंत तुम्हाला इन्कम देते। वेगवेगळ्या प्रोडक्टला वेगवेगळं इन्कम असतं, तर त्याचा आम्ही रायटिंग मध्ये पण डिटेल्स दिलेली आहेत आणि आता सध्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला डिटेल्स देतोय। आता या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला आयडी काय, मेंबरशिप कशी घ्यायची, काय घ्यायची हे पण सांगितलं, आपल्याकडे माल कसा बनवायचा तेही सांगितलं। त्यानंतर अजून काही जे तुमचे प्रश्न आहेत, म्हणजे जे माल कसा पाठवायचा, काय पाठवायचं, जे काही प्रश्न आहेत महिलांच्या वतीनं आमच्या सोबत सोनाली मॅडम आहेत, ते सोनाली मॅडम प्रश्न विचारतील महिलांच्या वतीनं, तर ते आपण प्रश्न आणि उत्तरच घेऊया। ठीक आहे, नमस्कार मॅडम। नमस्ते। बरं, महिलांच्या वतीने जे काही क्वेश्चन्स आहेत आपले, ठीक आहे, तर त्या क्वेश्चनचे आपल्याला आज आन्सर द्यायचे है ना। तर तुम्ही एक महिलांच्या वतीने प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देते। मेंबरशिप कशी घ्यायची?
हे बघा मॅडम, मेंबरशिप जे आहे ते आपल्याकडे 3 मेंबरशिप आहे, जसं की सिल्वर, गोल्ड आणि डायमंड. तर ह्या 3 ज्या मेंबरशिप आहेत तर त्या 3 मेंबरशिप महिलांनी चॉईस मध्ये घ्यायच्या आहेत. पण मी असं म्हणेन की बाबा महिलांचा जो माल आहे तर ते फर्स्ट टाइम बनवतात, बरोबर आहे. मग फर्स्ट टाइम माल खराब होतो किंवा नाही होत, त्यांच्या मनांमध्ये जे काही प्रश्न असतात त्याच्यापेक्षा जर त्यांनी सिल्वर आयडी पासून चालू केलं तर ते उत्तम असेल. म्हणजे एक तर सिल्वर आयडी आहे, छोट्या इन्कमची आहे, म्हणजे छोट्या पैशाची आहे, म्हणजे एकदम 750 रुपयापासून ते 850 रुपयापासून चालू करतायत त्या, बरोबर आहे. तर त्यांचं ते काम चांगलं झालं तर त्यांनी पुढचं कंटिन्यू करू शकतात. पुढचं मेंबरशिप कोणती घेऊ? तेच म्हटलं, मेंबरशिप त्यांनी चॉईसेबल घ्यायची आहे. सिल्वर घ्या, गोल्ड घ्या, डायमंड घ्या. सिल्वर पासून सुरू केलं तरी ते पुढची मेंबरशिप घेऊ शकतात. ट्रेनिंग मालाचे पैसे मिळतात? नाही मॅडम, ट्रेनिंग माल जो असतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे फर्स्ट टाइम आयडी रजिस्टर होते, आयडी रजिस्टर झाल्यानंतर आता समजा एक्झाम्पल 850 ची आपल्याकडे आयडी रजिस्टर झाली, तर आयडी रजिस्टर झाल्यानंतर सिल्वर आणि गोल्ड ह्या 2 आयडी मध्ये त्यांना गिफ्ट आणि गिफ्ट सोबत 100 ग्रॅम कॉटन जातो. ठीक आहे. मग तो 100 ग्रॅम जो कॉटन असतो तो सॅम्पलसाठी असतो, की त्यांना प्रॅक्टिससाठी दिलेला असतो. तर ते प्रॅक्टिस मध्ये बराचसा माल खराब होतो, कोणाचा चांगला येतो, कोणाचा कसा पण येऊ शकतो, तर त्याचे पैसे दिले जातात. मेंबरशिप चेंज करता येते का मॅडम? हो, मेंबरशिप चेंज करू शकतात. जर त्यांना वाटलं की मी मोठी मेंबरशिप घेऊन काम करू शकते तर ते गोल्ड मध्ये कन्वर्ट करू शकतात, डायमंड मध्ये कन्वर्ट करू शकतात. आणि विशेष म्हणजे कन्वर्ट केल्यानंतर सुद्धा त्यांना ऍडिशनल गिफ्ट सुद्धा मिळून जातं. कच्चा माल किती किलो रुपयाने खरेदी करता येईल? कच्चा माल जो आहे तो 500 ते 700 रुपये. आता 500 ते 700 का बरं? म्हणजे आपण जर त्यांना विथ पॅकिंग द्यायला लागलो तर विथ पॅकिंग द्यायला लागलो तर त्याचे कच्च्या मालाचे पैसे वेगळे असतात. म्हणजे जास्त 500 ते 700 या अवरेज प्रमाणे ते माल खरेदी करू शकतात. तयार माल किती खरेदी? आता समजा महिलांनी फक्त लूज माल दिला विदाऊट पॅकिंगचा तर 800 ते 1000 रुपये किलो प्रमाणे आपण माल खरेदी करतो. आणि विथ पॅकिंग दिला तर तो असतो डझन वाईज, म्हणजे त्यांच्या 1 किलो मध्ये मजुरी तयार होती 600 ते 700 रुपयेपर्यंत. तयार मटेरियल जर खराब झाला तर त्याची मजुरी मिळेल का? नाही मॅडम, तयार मटेरियल जर खराब झालं तर त्याची मजुरी नाही देऊ शकत. कारण की त्याला एक कारण असं आहे की तो माल मार्केटमध्ये विकला नाही जाणार, बरोबर आहे. मग मार्केटमध्ये जर तो माल विकलाच नाही जाणार तर त्याची कंपनी मजुरी कशी देणार, है ना. तर ती मजुरी देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा प्रयत्न करायचा की माल खराब झालाच नाही पाहिजे, आणि ज्यांचा माल खराब होतो त्यांना त्याची मजुरी मिळत नाही. असं पोस्टाने कसं पाठवायचं? मॅडम, इथून आपण जसं त्यांना कच्चा माल पोस्टाने पाठवतो, आता या कामामध्ये ऑल भारतातील कुठली पण महिला आपल्याकडे जॉईन होऊ शकते. म्हणजे जसं की आता आपण ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करतो, जसं की आपण ज्वेलरी खरेदी करतो, आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मधून काही खरेदी करतो तर आपल्या घरापर्यंत येतच की. मग तसंच आपल्याला हा व्यवसाय काय करायचा आहे, पोस्टाच्या माध्यमातून म्हणजे पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून करायचा. इथून कच्चा मटेरियलचा जो खर्च असणार आहे पोस्टाचा तो कंपनी करेल, आणि तयार मटेरियलचा जो खर्च आहे तो कस्टमरने करायचा. त्यांनी पण तो मटेरियल पोस्टात पाठवून द्यायचं. किती खर्च येतो? पोस्टाला मिनिमम मॅडम 1 किलो जर माल पाठवला तर मिनिमम 50 ते 60 रुपये खर्च येतो. विथ पॅकिंगवर पण डिपेंड असतं, तर 50 ते 60 रुपये 1 किलोसाठी खर्च येतो. पण त्याच महिलांनी जर माल 5 किलो 10 किलो असं जर पाठवला तर त्यांनी ट्रान्सपोर्टनी पाठवायचा आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टला फक्त 20 ते 25 रुपये 1 किलो पाठीमध्ये खर्च येतो. कोण खर्च करणार? त्याचे सेम 50-50, कच्च्या मालाचा कंपनी करणार, तयार मालाचा त्यांनी करायचा. तयार मालाची पेमेंट कसे? तयार मालाची पेमेंट जर त्यांचं मटेरियल आपल्याकडे आल्यानंतर 1 ते 2 दिवसात त्यांचं पेमेंट होतं. त्यांचा व्हिडिओ पाठवला जातो. जर त्यांचा मटेरियल खराब असेल तर त्यांना त्यांचा व्हिडिओ पाठवला जातो. त्यावेळेस त्यांनी डिसिजन घ्यायचं. जर एखाद्या व्यक्तीचा जर माल खराब आलेला असेल तर त्याला आपण सांगतो की बाबा तुमचा माल खराब आलेला आहे, तर तो व्यक्ती तो माल स्वतःचा रिटर्न मागवून घेऊ शकतो. कारण की कॉटनचे पैसे त्याचे असतात, तर ते माल आपण त्यांना पाठवून देतो. पण त्यांनी ते जे रिप्लाय आहे आपल्याला रिप्लाय 24 तासाच्या आतमध्ये द्यायचा आहे की बाबा मला माल वापस पाठवून द्या. आणि चांगला माल असेल तर आपण 2 दिवसामध्ये त्यांचं पेआउट त्यांना गुगल पे, फोन पे करून देतो. ट्रेनिंग माल तुमच्यापर्यंत आल्यानंतर आम्हाला कधी रो मटेरियल? आता समजा ट्रेनिंगचा माल माझ्याकडे आल्यानंतर त्यांना ट्रेनिंगचे सुद्धा व्हिडिओ असतात की बाबा तुमचा माल खराब झाला, चांगला आला. जर त्यांचा माल चांगला असेल तर मी असं म्हणेल की चांगला माल असेल तर तुम्ही 1 किलो माल खरेदी करा. आणि जर मालामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल की माल चुकीचा असेल तुमचा, तर तुम्ही फक्त अर्धा किलो मटेरियल खरेदी करून तुम्ही ट्रायल करा. खराब झाला माल तर 500 रुपये. खराब झाला जर मटेरियल तर त्याचे पैसे मिळत नाही. ते माल आपण त्यांना वापस पाठवून देतो. कारण की ते माल वापस पाठवून देतो. मग त्यापेक्षा महिलांनी जर माल त्यांचा खराब होत असेल तर त्यांनी फक्त अर्धा किलो माल घ्यावा आणि त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करावी. आणि विशेष म्हणजे माल खराब कुठं होतो मॅडम,
माल खराब होतो महिलांचा ज्यावेळेस त्या बनवतात, फुलवाती बनवतात वगैरे, तर ते व्हिडिओ व्यवस्थित बघत नाहीत. दुसरी गोष्ट की त्यांनी जर गोल्ड आयडी घेतला तर त्यांना ऑप्शन असतात. म्हणजे जर त्यांनी आता खरेदी केला गोल्ड आयडी, तर गोल्ड आयडी मध्ये आता बघा एक्झाम्पल की आता हे कॉटन आहे, ठीक आहे. आता हा कटिंग सुद्धा व्यवस्थित नाही झाला, तर हे बघा ही खाली वरी आहे ना. आता याच्या असं वाटतं की माल व्यवस्थित होणार नाही. पण जर त्यांनी गोल्ड आयडी काढला तर गोल्ड आयडी मध्ये त्यांना बघा हे आपण सिंपल फॅक्ट आहे. आता हे आपण इथे ठेवला आणि आपण हे जे आहे ते याच्यावर आपण असं ठेवलं, ठीक आहे. आता हा माल मला सांगा खराब होईल का? होणारच नाही हा माल खराब. किती सुंदर वात तयार झाली आहे ना. मग त्याच्यामुळे त्यांनी जर गोल्ड आयडी काढला तर तेवढी आपण ट्रेनिंग देतो की माल खराबच नाही व्हायला पाहिजे. मग त्याच्यापेक्षा महिलांनी सरळ सरळ गोल्ड आयडी काढावा. गोल्ड आयडी काढल्यानंतर आपण असे ऑप्शन्स देतो. आता समजा एखाद्या महिलेला जर फुलवात खराब व्हायला लागली तर तिला आपण लांब वात देणार, पण याचा अर्थ असा नाही की तिने फुलवात खराब करायची. तिला फुलवात शिकावीच लागणार आहे मॅडम. हा, पण प्रॅक्टिससाठी आपण तिला हे माल वारंवार पाठवणार आणि तिने हे माल तयार करताना लांब वातीचा माल तयार करायचा. पण हे आपण जे प्रोडक्ट आहे, हे जे आपण प्लायवूड वर जे आपण दाखवलं ते गोल्ड आयडी मध्ये मिळतं. मग त्यांनी गोल्ड आयडी घेतली तर उत्तम आहे. अजून काही क्वेश्चन्स? नाही, क्वेश्चन झाले आता सल्लागारी विषय. बरं, आता या व्यतिरिक्त हे बघा मैत्रिणींनो, आता या व्यतिरिक्त तुम्हाला व्यवसाय तर मी सांगितलं, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच माल तयार करायचा, स्वतःच तुम्हाला कंपनीला पाठवायचा आहे. तुम्हाला बाहेर मार्केट न करता तुम्हाला कंपनीच प्रोडक्शन सगळं घ्यायला लागेल, ठीक आहे. तर तिथे गरज आहे ती तुमच्या मेहनतीची, गरज आहे ती तुमच्या क्वालिटीची, गरज आहे ती तुमच्या मेहनतीची. जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी जर केल्या तर तुम्ही नक्कीच या कामामध्ये परफेक्ट बनवू शकता. आता मला असं वाटतं की निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही एक ऍज अ ट्रायल म्हणून सिल्वर आयडी पासून चालू करा. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर गोल्ड आयडी घ्या, आणि जर तुम्हाला जास्त तुम्ही सगळं ओके बनवू शकता तर तुम्ही डायमंड आयडी घ्या. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कंपनीने आणखीन एक इन्कम ठेवले. सध्या कंपनीला कमीत कमी 1 लाख वर्कर लागत आहे. मग 1 लाख वर्कर लागत आहे तर तो कंपनी स्वतः ऍड करू शकत नाही. तर तुम्ही जे काम करताय ते तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्ही सांगितलं की असा असा व्यवसाय आहे, किंवा तुम्ही सोशल मीडियामध्ये जर हा व्यवसायाची जाहिरात केली तर जे मेंबर तुम्हाला जॉईन होतात त्याच्यात तुम्हाला कमिशन दिलं जातं. जर तुम्ही स्वतः कंपनीला जॉईन आहेत आणि तुमच्या अंडरमध्ये जर सिल्वर आयडी काढला तुम्ही तर तुम्हाला 300 रुपये कमिशन दिलं जातं. गोल्ड आयडी काढला तर 500 रुपये कमिशन दिलं जातं. आणि डायमंड आयडी काढला तर तुम्हाला 750 रुपये कमिशन दिलं जातं. म्हणजे तुम्ही एका कामासोबत 2 काम करू शकता, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये महिलांना एक निवेदन आहे, नम्र विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पहिले पाहावा. पाहिल्यानंतर त्यांना जर योग्य वाटलं तर हा प्लॅटफॉर्म त्यांनी जॉईन करावं. जॉईन करताना तुम्हाला जो खाली फॉर्म दिलेला आहे ते फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि फॉर्म तुम्हाला टीमला किंवा तुम्ही ज्यांच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे त्या माहितीमध्ये तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये तुमचं पार्सल इथून निघतं. जर सुट्टी असेल तर 2 दिवस, किंवा सुट्टी असू किंवा नसू, जर पार्सलचा लोड असेल तर 2 दिवस तुम्हाला इथून निघायला लागतात. तुमच्या हातामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये पार्सल मिळून जातं. तुमच्या ज्या पोस्टाच्या पावत्या आहेत त्या ग्रुपला टाकलेल्या असतात, तिथून ती पावती तुम्ही तुमची घेऊन टाकायची आहे. ट्रॅक पण करू शकतात. जे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्यतिरिक्तही काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही तुमच्या टीमला किंवा तुमचे ज्यांनी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद करू शकतात. किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त ट्रेनिंगच घेऊन बघायची की हा व्यवसाय तुम्ही करू शकता की नाही, तर तुम्ही फक्त ट्रेनिंग घेऊन सुद्धा ह्या प्लॅटफॉर्मचे डिसिजन नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.